अक्कलकोटजवळ एका छोट्या खेड्यात एक साधा शेतकरी राहत होता. त्याचं आयुष्य पूर्णपणे शेतीवर अवलंबून होतं. तो प्रामाणिक होता, मेहनती होता, पण नशिबाने मात्र त्याची साथ सोडली होती. एक वर्ष असं आलं की पाऊसच पडला नाही. आकाश कोरडं, जमीन भेगाळलेली, विहिरी आटलेल्या आणि शेतकऱ्याचं संपूर्ण जीवनच कोसळायला लागलं. पिकं वाळली, उत्पन्न थांबलं, घरात अन्नाची टंचाई निर्माण झाली. कर्ज वाढत गेलं, हळूहळू त्याचा आत्मविश्वास तुटत गेला. तो दिवसभर शेतात बसून फक्त विचार करायचा, आता पुढे काय? शेवटी एक दिवस पूर्ण निराश होऊन तो स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेला. तो स्वामींसमोर बसला, डोळ्यांत अश्रू घेऊन म्हणा, स्वामी, मी सर्व प्रयत्न केले, पण काहीच उपयोग झाला नाही. आता माझ्याकडे काहीच उरलं नाही, ना पैसा, ना आशा, ना ताकद. स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत होते. त्यांच्या नजरेत करुणा होती, पण त्यात एक अदृश्य संदेशही होता. थोड्या वेळाने ते म्हणाले, उद्या सकाळी एक रिकामा माठ घे आणि तुझ्या शेतात जा. शेतकरी गोंधळला, रिकामा माठ आणि शेतात जाऊन काय करायचं? पण स्वामींच्या शब्दांवर त्याचा पूर्ण विश्वास होता. तो काहीही न विचारता नतमस्तक झाला आणि घरी परतला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो लवकर उठला, हातात एक साधा माठ घेतला आणि शेताकडे निघाला. आकाशाकडे पाहिलं, निळं, निरभ्र, पावसाची कोणतीही चिन्ह नव्हती. जमीनकडे पाहिलं, कोरडी, भेगाळलेली, जणू काही जीवन संपलं आहे. तो माठ जमिनीवर ठेवून बसला. वेळ जात होता, 1 तास, 2 तास, काहीच बदल नव्हता. मनात विचार येऊ लागले, मी इथे काय करतोय? पाऊस येणारच नाही, हे सगळं व्यर्थ आहे. पण त्याच क्षणी त्याला स्वामी समर्थांचे शब्द आठवले, रिकामा माठ घे. तो स्वतःशीच म्हणाला, जर मी इथे आलोच आहे तर थांबणार नाही. तो शांत बसून राहिला. दुपारकडे ढग जमा होऊ लागले. सुरुवातीला हलका वारा, मग काळे ढग आणि अचानक वातावरण बदलू लागलं. पक्षी शांत झाले, हवा थंड झाली आणि काही क्षणातच मुसळधार पाऊस सुरू झाला. पावसाच्या सरींनी सुकलेली जमीन भिजायला सुरुवात केली. जमीन हळूहळू जिवंत होऊ लागली आणि त्या शेतकऱ्याचा रिकामा माठ हळूहळू पाण्याने भरू लागला. तो क्षण तो कधीच विसरू शकला नाही. तो स्तब्ध बसून फक्त आकाशाकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले, दुःखाचे नाही तर अविश्वासनीय आनंदाचे. तो लगेच माठ घेऊन स्वामी समर्थांकडे धावत गेला. स्वामी, पाऊस आला, माठ भरला, हे कसं शक्य झालं? स्वामी समर्थ शांतपणे हसले आणि म्हणाले, माठ पाण्याने भरला नाही, तो तुझ्या विश्वासाने भरला. तू जेव्हा पूर्णपणे रिकामा झालास, शंका, भीती आणि निराशा सोडून दिलीस, तेव्हाच कृपा येण्यासाठी जागा तयार झाली. कथेचा खोल अर्थ,